नेक्स्ट चॅप्टर चालू करतोय आपण. धड्याचं नाव आहे मेटलर्जी. त्यामध्ये शिकणार फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, रिएक्टिव्हिटी ऑफ सिरीज ऑफ मेटल्स, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, मेटलर्जी, व्हेरियस कन्सेप्ट्स अँड आयनिक कंपाऊंड्स, या सर्व गोष्टी आपण धड्यामध्ये शिकणार आहोत. कोणत्या धड्यामध्ये? मेटलर्जीमध्ये, त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण धातू विज्ञान. काय काय शिकायचं तुम्हाला परत सांगतो बघा, लक्ष द्या. काय काय शिकायचं आपल्याला यामध्ये? धातूंचे भौतिक गुणधर्म, धातूंचे रासायनिक गुणधर्म, अधातूंचे रासायनिक गुणधर्म, अधातूंचे भौतिक गुणधर्म, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी, आयनिक संयुग आणि धातू विज्ञान. राईट, या सर्व गोष्टी आपल्या धड्यामध्ये शिकायचं आहे. 3 धडे राहिलेत आपले, त्यापैकी हा एक धडा घेतला म्हणजे आपले 2 धडे राहतील. सो अर्थ वॉज born about 4.5 billion years ago. Various formative processes have been taking place in the core of the earth and its surroundings since its creation till today. These have resulted in the formation of various ores, liquids and gases. सर्वांना आपल्याला माहित आहे की जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीची जी निर्मिती झाली किंवा पृथ्वीची आपली निर्माण झाली ती 4.5 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाली. निर्मितीपासून आजपर्यंत सतत विविध जडणघडण प्रक्रिया पृथ्वीच्या गर्भामध्ये होत आहेत आणि सभोवती सुद्धा होतच आहेत. त्याचा परिणाम म्हणजे विविध खनिजाची, द्रव्याची आणि वायूंची उत्पत्ती आपल्याला पाहायला मिळते. Then the substances around us are in the form of some other elements. We know already that the elements are classified as metals, non-metals and metalloids. Metals, non-metals and metalloids. We have learnt about them, but now we are going to get some more information in this chapter. जे काही आपले धातू मूलद्रव्य आहेत, मूलद्रव्यांचं वर्गीकरण आपण करतो धातू, अधातू आणि धातू सदृश. तर गेल्या वर्षी तुम्ही शिकलेले आहात, पण यावर्षी तुम्हाला जास्त त्याची माहिती तुम्हाला पाहिजे आहे. सो वी आर गोइंग टू गेट मोर इन्फॉर्मेशन. तर सगळ्यात पहिलं पाहूया त्याची फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. झालेलं आहे, थोडंसं रिव्हिजन टाइप तुम्हाला इथे आहे. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. सो व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स गाइस? फर्स्ट वन, मेटल्स एक्झिस्ट मेनली इन सॉलिड स्टेट. लक्षात घ्या, मेटल्स हे सहसा तुम्हाला कसे मिळतात? दे मेनली एक्झिस्ट इन द सॉलिड स्टेट. The metals, namely mercury and gallium, exist in the liquid state at room temperature. Metal possess luster. त्यांना चकाकी असते, लक्षात घ्या. The metal luster goes on decreasing due to exposure to atmospheric oxygen and moisture and also in the presence of some reactive gases. तर जी काही चकाकी असते, लस्टर असतं, ते कमी होत जातं when it is exposed to oxygen, moisture किंवा काही reactive gases. We know that metals have the properties, namely ductility, malleability. Similarly, all metals are good conductors of heat and electricity. Generally, all metals are hard. Generally, all metals are hard. Generally, however, alkali metals of group 1, such as lithium, sodium, and potassium, are exception. He hard nahyet. Sodium is a metal which is kept in the kerosene, guys. Otherwise, yes, लग्नाची बार वाजत आहेत. Where we are, चलो. These metals can be cut with a knife as they are soft. ते काय करतात, ते तुमचे चाकूने कापू शकतात, ते कसे असतात? सॉफ्ट असतात. Metals have high melting and boiling points. For example, tungsten metal has highest melting point, that is 3422 degrees Celsius. On the contrary, melting and boiling points of metals such as sodium, potassium, mercury, gallium are very low. A sound is produced when certain metals are struck. This is called as sonority. Sonority. These metals are also known as sonorous metal. Sonorous metal. लक्षात घ्या. बरं सांगतो बघा. धातूचे काही आपण भौतिक गुणधर्म या ठिकाणी पाहतो. धातूंचे भौतिक गुणधर्म. धातू हे मुख्यत्वे स्थायू अवस्थेमध्ये तुम्हाला असतात. धातू कसे असतात? स्थायू अवस्थेमध्ये असतात. केवळ पारा आणि गॅलियम हे धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात. हा जो पारा आहे हा आपण पाहिला असेल डॉक्टरांकडे, जे थर्मोमीटर असतं, थर्मोमीटरमध्ये पारा, मर्क्युरी हा धातू त्या ठिकाणी असतो. धातूंना चकाकी असते, ते लस्ट्रस असतात. लक्षात द्या, लस्टर म्हणजे चकाकी असते. वातावरणातील ऑक्सिजन आणि आर्द्रता तसेच काही क्रियाशील वायूंच्या सोबत या धातूंच्या पृष्ठभागाची अभिक्रिया होऊन त्यांची चकाकी होत असते तर कमी होत असते. चकाकी कशी होत असते? कमी होत असते. आपल्याला माहित आहे की धातूंमध्ये तन्यता आणि वर्धनीयता गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सर्व धातू हे उष्णतेचे आणि विजेचे काय तर सुवाहक असतात. सर्व धातू साधारणपणे कशी असतात? कठीण असतात. सर्व धातू कशी साधारणपणे कठीण असतात. परंतु गण 1 मधील जे अल्क धातू आहेत, जसं उदाहरण आहे लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, हे मात्र याला अपवाद आहेत.
हे धातू खूप मऊ असतात. कसे असतात ते खूप मऊ असल्याने ते सुरीने चाकूने सुद्धा सहज कापता तुम्हाला येतात. केरोसिन सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, आपलं सोडियम हा धातू सुद्धा सहज कापता येतो आणि तो सहसा केरोसिन मध्ये रॉकेल मध्ये बुडवून ठेवतात. चला पुढे जाऊया. तर धातूंचा जो द्रवणांक असतो आणि उत्कलनांक उच्च असतो, जसं टंगस्टन आहे. टंगस्टन धातूचा द्रवणांक आहे तो आहे जवळजवळ 3000, जवळजवळ नाही 3,422 अंश सेल्सिअस, खूप मोठा आहे. तर काही जे सोडियम आहे, पोटॅशियम आहे, पारा आहे, गॅलियम आहे, या धातूंचे द्रवणांक उत्कलनांक हे खूपच कमी आहेत. काही धातूंवर आघात केला गेल्यास ध्वनी निर्माण होतो, त्याला सोनोरिटी, नादमयता. काय म्हणतात? सोनोरिटी किंवा नादमयता. असे धातू नादमय धातून ओळखले जातात. काय म्हणतात त्याला? नादमय ओळखले जातात. Then we'll learn about त्यानंतर पुढे बघा आपण some physical properties of non-metals. When properties of non-metals are considered, it is found that some non-metals are in solid state while some are in gaseous state. Exception is the non-metal bromine, which exists in the liquid state. लक्षात घ्या. Bromine is a non-metal which exists in the liquid state. Some are found in the solid state and some are found in the gaseous state. Non-metals do not possess luster, त्यांना चकाकी नसते, but iodine is the exception. फक्त iodine exception आहे, iodine चकाकी असते. Its crystals and as its crystals and shine. Crystal असते, shine असतात. Non-metals are not hard. लक्षात घ्या, non-metals hard नाहीये. Diamond, which is an allotrope of carbon, is an exception. Exception काय तर डायमंड हे एक्सेप्शन आहे, त्याला अपवाद आहे. डायमंड इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. तुम्हाला माहिती आहे सर्वांना, एक जनरल नॉलेजचा प्रश्न येतो की विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स इन द वर्ल्ड. दॅट इज द डायमंड. लक्षात घ्या. हिरा. नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. ग्राफाइट अँड allotrope ऑफ कार्बन इज अन एक्सेप्शन. ग्राफाइट त्याला एक्सेप्शन आहे. इट्स अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. लक्षात घ्या, इट्स अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. परत सांगतो बघा. अधातूंचे भौतिक गुणधर्म. अधातूच्या गुणधर्माचा जर विचार केला आपण तर काही अधातू हे स्थायी तर काही अधातू हे वायू अवस्थेमध्ये असतात. याला अपवाद आहे ब्रोमीन. काय अपवाद आहे याला? ब्रोमीन. या अधातूचा आहे कारण तो द्रव अवस्थेत आपल्याला आढळतो. अधातूने चकाकी नसते, परंतु आयोडीन याला अपवाद आहे कारण त्याचे स्फटिक हे चमकदार असतात. अधातूंना कठीणपणा नसतो. अधातूंना कठीणपणा असतो का? नाही. त्याला अपवाद आहे हिरा, जो कार्बनचं काय तर अपरूप आहे, ॲलोट्रोप आहे. हिरा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आपल्याला पाहायला मिळतो. अधातूंच्या द्रवणांक उत्कलनांक कसे असतात? कमी असतात. अधातू विद्युतचे म्हणजे विजेचे आणि उष्णतेचे दुर्वाहक असतात. ग्राफाइट कार्बनचे अपरूप, त्याला अपवाद आहे. लक्षात घ्या, ते काय तर विजेचे सुवाहक आहे. प्रॉपर्टीज बघा, दोघांच्या प्रॉपर्टीज मध्ये थोडासा इकडे तिकडे तुम्हाला फरक दिसतो आणि काही तुम्हाला काय मिळतात त्याच्यामध्ये, काही तुम्हाला एक्सेप्शन्स किंवा अपवाद पाहायला सुद्धा मिळत आहेत. Now let's see guys, chemical properties of metals. Chemical properties of metals. Substances which are good conductors of heat are usually good conductors of electricity as well. Similarly, bad conductors of heat are also bad conductors of electricity. The exception is diamond, which is bad conductor of electricity but good conductor of heat. लक्षात घ्या. Metals are reactive. सर्वांना माहिती आहे metals are reactive. Generally they are highly reactive. Metals are reactive, we can say they are highly reactive. They lose electrons easily. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, they lose electrons easily and become positively charged ions. काय म्हणतात ते? पॉझिटिव्ह चार्ज आयन्स बनत आहे. That is why metals are called as electropositive elements. लक्षात घ्या. एक्झाम्पल इज सोडियम. जर एक्झाम्पल म्हटलं, सोडियम इज अ मेटल. When it loses electron, so it forms Na+. काय म्हणतो? Na+. Therefore it is known as electropositive element. त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट म्हणतो. या दरम्यान बरेचसे छोटे छोटे प्रयोग आहेत जे तुम्ही शाळेमध्ये जनरली करतात. तुम्ही शाळेमध्ये तुम्हाला दाखवतात. यावेळेस जर शाळा लवकर सुरू झाल्या तुमच्या पुढच्या महिन्यामध्ये वगैरे, तर तुम्ही बरेचसे प्रयोग पाहू शकतात. कारण बरेचसे प्रयोग शाळेमध्ये अवेलेबल आहेत, करता येण्यासारखे आहेत. तर जे पदार्थ उष्णतेचे सुवाहक असतात ते बहुधा विजेचे सुद्धा सुवाहक असतात. विद्युत म्हणजे वीज. आणि त्याचप्रमाणे उष्णतेचे दुर्वाहक पदार्थ विद्युत दुर्वाहक असतात. याला अपवाद आहे हिरा, कारण हिरा हा विद्युत दुर्वाहक असतो. लक्षात घ्या, हिरा काय तर विद्युत दुर्वाहक आहे, परंतु उष्णतेचा तो काय आहे तर सुवाहक आहे. उष्णतेचा काय तर सुवाहक आहे. धातूंचे रासायनिक गुणधर्म पाहत आहोत आपण. धातू हे क्रियाशील असतात. ते सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात व त्यांचे धनभारित आयन होतात, म्हणून त्यांना विद्युत धन मूलद्रव्य म्हटले जाते. अनेक धातू काय करतात?
अनेक म्हणजे सर्वच धातू. चला क्वेश्चन सॉरी प्रयोग काय बघा तुम्हाला लिहिलं इथे. Combustion of metal. Combustion of metal. Metal of a sample to be held on a spatula. Spatula म्हणजे काय तर एक प्रकारचा चमचा असतो तो. त्या चमच्यामध्ये तुम्ही काय घेतलं कुठलाही एक मेटल घेतलेला आहे आणि हे बर्नर आहे. जसं आपला गॅस आहे सिलेंडर जसं एक बर्नर असं हे तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये पाहायला मिळेल. Combustion of metal. So what are the apparatus you need to take pair of tongs or spatula. Tong म्हणजे चिमटा. Tong म्हणजे काय चिमटा आणि spatula म्हणजे एक प्रकारचा चमचा असतो तो. नाईफ बर्नर चाकू आणि बर्नर तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्हाला कोणकोणते सॅम्पल दिलेत बघा. तुम्हाला ॲल्युमिनियम घ्यायचं आहे. मेटल आहे ना ॲल्युमिनियम आहे कॉपर आहे आयरन आहे लेड आहे मॅग्नेशियम आहे झिंक आणि सोडियम आहे. नोट यूज सोडियम केअरफुली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सोडियम तुम्हाला केअरफुली यूज करायचं आहे इन द प्रेझेन्स ऑफ टीचर. कारण सोडियम इज अ मेटल विच इफ वी कीप इन द एअर इट बर्न्स. तो जळतो तो आग त्याला तो पेट घेतो ऍक्च्युली ना. आता तुम्हाला काय करायचं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय करायचं होल्ड द सॅम्पल. तुम्हाला सॅम्पल पकडायचं आहे आणि तुम्हाला बघायचं आहे की त्याच्यात काय काय चेंजेस होतात. व्हॉट इज द कलर ऑफ द फ्लेम व्हाईल द मेटल इज बर्निंग ऑन द फ्लेम. लक्षात घ्या त्यांनी सांगितलं हा जी फ्लेम असते ना ही जी ज्योत आहे फ्लेम आहे त्याच्यामध्ये काय फरक होतो तुम्हाला तो पाहायला सांगितलेला आहे. अँड व्हॉट डज द सर्फेस ऑफ द मेटल अपिअर ऑन कॅचिंग फायर. हा जो वरचा सर्फेस मेटल आहे तो जेव्हा त्याला आग लागते तो ऍश फायर करतो त्यावेळेस काय त्याच्यामध्ये बदल होतो. अँड विच मेटल्स कॅचेस फायर रिडर. कोणते मेटल हे पटकन आग घेतात किंवा पटकन ते पेटतात हे तुम्हाला विचारलेलं आहे. हा छोटा प्रयोग शाळेमध्ये तुम्हाला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करायचे असतात. बरेच शिक्षक तुम्हाला ते दाखवतात म्हणजे बरेच वेळ दाखवणार होते. साहित्य तुम्हाला चिमटा घ्यायचा आहे सुरी बर्नर घ्यायचा आहे बघा. हा चिमटा धरलेला धातूचा नमुना या ठिकाणी दाखवला आहे बघा इथे आणि हे बर्नर आहे. तुम्हाला पदार्थ घ्यायचे ॲल्युमिनियम तांबे लोखंड शिसे मॅग्नेशियम जस्त आणि सोडियम. सोडियमचा वापर शिक्षणाच्या उपस्थितीत करायचा आहे कारण सोडियम धातू हा हवेमध्ये थोडासा पटकन पेट घेतो. त्याला नेहमी केरोसिन मध्ये बुडवून ठेवलेला असतो. कोणता धातू सहजपणे पेट घेतो हे तुम्हाला विचारलेलं आहे. पेटल्यावर धातूचा पृष्ठभाग कसा दिसतो. धातू ज्योतीवर जळत असताना ज्योतीचा रंग ही जी ज्योत आहे ना फ्लेम त्याचा रंग कसा बदलतो किंवा कोणता असतो हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी समजेल. So reaction of metals with oxygen. तो त्याला बर्न करतो म्हणजे काय. यू जनरली व्हॉट यू डू देयर इज अ रिएक्शन विथ ऑक्सिजन. मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन ऑन हिटिंग इन एअर अँड मेटल्स ऑक्साइड्स फॉर्म होतात. काय झालं होतं मेटलचे ऑक्साइड्स आर फॉर्म. सोडियम अँड पोटॅशियम आर व्हेरी रिएक्टिव्ह मेटल्स. लक्षात घ्या सोडियम आणि पोटॅशियम कसे आहेत व्हेरी रिएक्टिव्ह मेटल्स. सोडियम मेटल कंबाईन विथ ऑक्सिजन इन द एअर इवन ॲट रूम टेम्परेचर. मग तुम्हाला सांगितलं सोडियम combines with oxygen even at room temperature and forms sodium oxide. काय तयार होतं sodium oxide. That is sodium plus oxygen it forms sodium oxide Na2O. See, S म्हणजे solid, G म्हणजे gaseous and it forms a solid. लक्षात घ्या. L म्हणजे liquid. Here L stands for liquid. लक्षात ठेवा तुम्हाला आहे. On exposure to air, sodium readily catches fire. Therefore, to prevent accident in the laboratory or elsewhere, it is kept in the kerosene. तो मी नेहमी सांगतो की सोडियम मेटल इज ऑलवेज केप्ट इन द केरोसिन टू अवॉइड ऍक्सिडेंट. नाही तर तो वेगळा ठेवला जातो काय होतो पेट घेतो आणि इट मे फॉर्म त्या ठिकाणी there could be the accident guys. So oxides of metals are soluble in water. They react with water to form alkali. आता सोडियम सल्फर हे जे तयार झालं इथे when you add it to the water what forms guys NaOH तयार होतो. सोडियम हायड्रोक्साइड या ठिकाणी तयार झालेला आहे. We know that magnesium oxide is formed on burning magnesium ribbon in the air. Magnesium ribbon असं ती एअर मध्ये बर्न केले की you will get magnesium oxide. Magnesium oxide reacts with water to form alkali that is called as magnesium hydroxide MgOH twice. Similar process बघा इथे. Here magnesium is a solid. Magnesium solid when reacts with oxygen in the it forms magnesium oxide. And this magnesium oxide when reacts with water it forms magnesium hydroxide. So sodium hydroxide magnesium hydroxide तयार झालेले आहेत. रिपीट करतो बघा. सॉरी धातूंबरोबर होणारी अभिक्रिया. धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. धातूंची बरोबर होणारी अभिक्रिया ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. तर सोडियम हा धातू जेव्हा ऑक्सिजन बरोबर पेट घेतो तेव्हा काय तयार होतं सोडियम ऑक्साईड तयार होतो. सोडियम काय तयार होतं सोडियम ऑक्साईड.
धातूंना हवेमध्ये तापवले असता हवेतील ऑक्सिजनची ते संयुग पावतात व धातूंच्या ऑक्साईडची निर्मिती होत असते. सोडियम आणि पोटॅशियम अतिशय क्रियाशील धातू आहेत. कक्ष तापमानात सोडियम धातू हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो आणि काय तयार होतं, सोडियम ऑक्साईड तयार होत असतं. आता ज्या रिएक्शन्स असतात ना, त्या रिएक्शन तुम्हाला परीक्षेला सहसा विचारतात. त्या रिएक्शन मध्ये तुम्हाला काय होतं की तुम्हाला रिएक्शन्स विचारतात जेणेकरून तुम्हाला एखादी फिल इन द ब्लँक्स वगैरे ते विचारत असतात. हवेत उघडा ठेवल्यावर सोडियम धातू सहज पेट घेतो. हा प्रश्न परीक्षेला बऱ्याच वेळा आलेला आहे की सोडियम धातू हा केरोसिन मध्ये का बरं ठेवतात. व्हाय सोडियम मेटल इज केप्ट इन द केरोसिन, रॉकेल मध्ये किंवा केरोसिन मध्ये का ठेवतात. तर हवेत उघडा ठेवला सोडियम धातू सहज पेट घेतो. त्यामुळे प्रयोगशाळेत तसेच इतर ठिकाणी होणारा अपघात टाळण्यासाठी तो केरोसिन मध्ये ठेवतात. काही धातूंचे ऑक्साईड हे पाण्यात द्रावणीय आहेत. त्यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन अल्कली काय तयार होतात, अल्कली किंवा अल्कली तयार होतात. तर सोडियम ऑक्साईड वॉटर काय तयार होतं, सोडियम हायड्रोक्साईड. त्याचबरोबर मॅग्नेशियम किंवा मॅग्नेशियमचं सुद्धा तीच प्रोसेस फॉर्म होते, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि नंतर मॅग्नेशियम हायड्रोक्साईड. मॅग्नेशियमची फित हवेत फित म्हणजे काय, रिबिन. लक्षात घ्या, फित म्हणजे काय, रिबिन. हवेत झाली असता बघा परीक्षेला असं पण विचारतात की मॅग्नेशियमची फित हवेत झाली असं मॅग्नेशियम ऑक्साईड मिळते, त्याचं समीकरण वगैरे लिहा, असं पण परीक्षेला विचारतात. मॅग्नेशियम ऑक्साईड हा पाण्याबरोबर अभिक्रिया पावते व मॅग्नेशियम ऑक्साईड हा अल्क तयार होतो. काय होतो, अल्क तयार होतो असतो मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम हायड्रोक्साईड, सॉरी. नेक्स्ट बघायचं तुम्हाला रिएक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर. मेटल्स बरोबर रिएक्शन काय होते, वॉटर बरोबर रिएक्शन काय होते, मेटल्सची. सिमिलरली तुम्हाला जर सांगितलेलं याप्रमाणे काय करायचं, तुम्हाला बीकर घ्यायचं आहे. बीकर म्हणजे काचेचं एक भांड असतं अशा प्रकारे, अँड सॅम्पल ऑफ व्हेरियस मेटल, जसं सोडियमचं मागे सांगितलं तुम्हाला, आणि पाणी घ्यायचं आहे. ड्रॉप अ पीस ऑफ इच मेटल इन अ सेपरेट बीकर. तुम्हाला फक्त ते काय करायचं, त्याचे छोटे छोटे तुकडे त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत बीकर मध्ये. तुम्हाला या ठिकाणी कळेल की विच मेटल रिएक्ट्स विथ वॉटर अँड विच मेटल्स फ्लोट ऑन वॉटर. काही मेटल पाण्यामध्ये रिएक्ट करतात, काही ते पाण्यावर तरंगतात. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन पाहायला मिळतील. सो व्हॉट यू गेट गाईज, काय मिळेल तुम्हाला इथे बघा, इथे बघा. आपण जो तुम्हाला जे पेज ओपन केलं, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. Sodium and potassium metal react rapidly and vigorously with water and liberates hydrogen gas. Sodium and water, with L म्हणजे liquid, it reacts rapidly. It forms sodium hydroxide and it liberates hydrogen gas. कोणता गॅस तयार होतो, हायड्रोजन गॅस तयार होतो, लक्षात घ्या. इवन के म्हणजे potassium, it also reacts with water. It forms potassium hydroxide and water. And in the same process, there is a formation of heat also. On the other hand, calcium reacts with water slowly and less vigorously. The hydrogen gas released in this reaction collects on the surface of the metal to form bubbles of the metal float on the water. Calcium जो metal आहे ना, तो काय होतो, तो पाण्यावर तरंगतो, लक्षात घ्या. So calcium with water, it forms calcium hydroxide and hydrogen gas is released. But the process is not that much vigorous. It is less vigorous and slowly. Vigorous म्हणजे पटकन होणारी आणि slowly. Similarly, metals like aluminium, iron or zinc do not react with cold or hot water. लक्षात घ्या, काय म्हटलं त्यांनी, metals like aluminium, iron किंवा iron जे असेल ते and zinc do not react with cold water, hot water, but they react with steam. लक्षात घ्या, ते कशाबरोबर रिएक्ट करतात, स्टीम, वाफेबरोबर रिएक्ट करतात, to form their oxides. Hydrogen gas is released in this reaction also. प्रत्येक रिएक्शन मध्ये बघा हायड्रोजन गॅस रिलीज झालेला आहे. So whenever a metal reacts with water, the hydrogen gas is released. Aluminum with water. आता इथे जे वॉटर आहे ना, हे वॉटर गॅसियस आहे, म्हणजे काय लक्षात घ्या, तर स्टीम आहे, ते काय तर वाऱ्याची वाफ आहे, एवढं लक्षात घ्या. इथे पाणी होतं त्यामुळे ते L दिलं होतं. Here it is a gaseous H2O, that means wet water vapor आहे. It forms Al2O3 and hydrogen gas is released. Similarly, ferrous reacts with water. It forms Fe2O3 and H2S gas is released. H2 gas is released. Zinc also reacts with water vapor and forms zinc oxide and hydrogen gas is released. परीक्षेला तुम्हाला अशा प्रकारच्या रिएक्शन्स येतात आणि त्या तुम्हाला पूर्ण करायला किंवा तुम्हाला विचारतात काय आहे ते. धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया सोपं आहे. तर या ठिकाणी जर बघितलं आपण की सोडियम आणि पोटॅशियम जे दोन धातू आहेत, सोडियम आणि पोटॅशियम, हे धातू काय करतात, तर पाण्याबरोबर अतिशय जलद व जोमाने अभिक्रिया त्यांची होत असते. काय होत असते, पाण्याबरोबर सोडियम आणि पोटॅशियम या धातूंची पाण्यासोबत अतिशय जलद व जोमाने अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू काय होतो, बाहेर पडत असतो. सोडियम आणि वॉटर, पाणी, इथे लिक्विड आहे, लक्षात घ्या, इथे लिक्विड आहे, साधं रेग्युलर पाणी आपलं, काय तयार होतं, सोडियम हायड्रोक्साईड, हायड्रोजन गॅस बाहेर पडतो आणि उष्णता मिळते. तीच पद्धत होते पोटॅशियम जे रिएक्शन सोबत त्याच होतं. इथे पण तुम्हाला पोटॅशियम आणि पाणी रिएक्शन फॉर्म होते, पोटॅशियम हायड्रोक्साईड आणि हायड्रोजन गॅस आणि उष्णता ठिकाणी मिळते.
कॅल्शियम जर पाण्याबरोबर अभिक्रिया कशी ती मंद गतीने होत असते आणि कमी जोमाने होत असते, मंद गतीने आणि कमी जोमाने, लेस विगरसली अँड स्लोली. हायड्रोजन वायू बाहेर पडतो आणि धातूच्या पृष्ठभागावर बुडबुडाच्या स्वरूपात जमा होतो. धातू पाण्यावर तरंगतो. कुठे? कॅल्शियम येते. इथे पण लिक्विडच आहे, लक्षात घ्या. पण अल्युमिनियम, लोखंड आणि जस्त या धातूंची थंड किंवा गरम पाण्यावर अभिक्रिया होते का? नाही. परंतु वाफेशी मात्र त्यांची अभिक्रिया होत असते आणि काय तयार होतं? ऑक्साईड तयार होतं. म्हणून इथे बघा, जे H2O आहे ना, इथे तुम्हाला जी लिहिलं, जी म्हणजे गॅशियस फॉर्मेशन आहे. हा थोडासा फरक त्या 3, 4, 5 जे धातू दाखवले त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळतो. सी रिएक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर, अशा प्रकारची रिएक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर बरोबर होते. हे प्रयोग आहे. बघा, इथे मेटल सॅम्पल या ठिकाणी ठेवलं जातं, दिसतं तुम्हाला. हिअर द मेटल सॅम्पल इज केप्ट गाईज. देन देर इज अ वॉटर हिअर, आणि हा हायड्रोजन गॅस या ठिकाणी फॉर्म होतो. इथे हायड्रोजन गॅस या ठिकाणी फॉर्म होतो. अँड हिअर गॅस विल सोक्ड इन वॉटर. गॅस विल सोक्ड इन वॉटर, बर्नर आहे, समजतं तुम्हाला. अशा प्रकारे असं, आणि हायड्रोजन गॅस वायूकडनं गेला आणि या ठिकाणी तुम्हाला हायड्रोजन वायू जमा झाला. परत बघा तुमची आकृत्या तुम्हाला ऍक्च्युली खूप महत्वाच्या आहेत. बऱ्याच आकृत्या आहेत त्या, कारण कधी कधी आकृती येतात आणि तुम्हाला फक्त विचारतात की नावं द्या आकृत्याला, मग तुम्हाला ते जमलं पाहिजे कुठलं नाव कुठं द्यायचंय. आता तुझा नमुना आहे, इथे मग इथे काय बर्निंग केल्यामुळे काय होतं की पाण्याची आणि या धातूची ऑक्सिजन अभिक्रिया होते आणि या ठिकाणी जो हायड्रोजन गॅस तयार होतो, हा हायड्रोजन गॅस या ठिकाणी मिळतो, हायड्रोजन वायू, H2 गॅस. देन नेक्स्ट पॉइंट पाहिजे तुम्हाला, रिएक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन बरोबर काय रिएक्शन होते? मेटल्सची. रिएक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. In the earlier chapter, we have looked into reaction of metals with acids. Are all metals equally reactive? No, they are not equally reactive. When samples of aluminum, magnesium, iron, or zinc are treated with dilute sulfuric acid or with dilute sulfuric or hydrochloric acid, sulfate or chloride salts of metals are formed. Hydrogen gas is liberated in this reaction. The reactivity of these metals is indicated by the following sequence. Reactivity कशी बघायची मध्ये? So magnesium is more reactive than aluminum, which is more reactive than zinc, and finally which is more reactive than ferrous. म्हणजे बघा अशी इन्क्रीज होत जाते ती. दुसरं तुम्हाला, so highly reactive is magnesium and less reactive is ferrous. If we see the reaction of metals, काय होतं बघायचे? Here अशी हे करा, रचना करायची तुम्हाला या टेस्ट ट्यूब मध्ये डायल्यूट HCl टाकायचं. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड या टेस्ट ट्यूब मध्ये, आणि झिंकचे ग्रॅन्युल्स या ठिकाणी टाकले. झिंक इज अ मेटल, झिंकचे ग्रॅन्युल टाकलेले आहेत. बबल्स ऑफ हायड्रोजन गॅस, यामुळे काय होतं? केमिकल रिएक्शन फॉर्म होते, या ठिकाणी हायड्रोजन गॅसचे बबल तयार होतात, राईट. मग इकडे आल्यानंतर यू गेट हिअर, त्या ठिकाणी तुम्हाला हे होतात, काय फॉर्म होतं? सोपचे बबल्स फॉर्म होतात. सोप सोल्युशनचे बबल्स या ठिकाणी फॉर्म झाले. अँड दिस इज अ हायड्रोजन गॅस बर्निंग विथ क्रॅकिंग नॉईस. म्हणजे अशा प्रकारे असं होतं ना, कडकड आवाज येतो या ठिकाणी. हायड्रोजन आणि कॅन्डल इथे काय तर कॅन्डल आहे तुमचे, म्हणजे जो वायू इथे ठिकाणी बाहेर पडतो ना, हायड्रोजन गॅस, दॅट इज दॅट गॅस बर्न्स. तो गॅस काय होतो? बर्न जळत होतो आणि तुम्हाला क्रॅकिंग नॉईज या ठिकाणी पाहायला मिळतो. हे रिएक्शन्स आहेत. जसं मॅग्नेशियम सल्फेट when reacts with hydrochloric acid, sulfate only magnesium when reacts with hydrochloric acid, it forms magnesium chloride and hydrogen gas is liberated. Aluminum when reacts with hydrochloric acid, it forms aluminum chloride and hydrogen gas is liberated. Ferrous when react with HCl, it forms ferrous chloride, and here also hydrogen gas is liberated. Zinc when reacts with hydrochloric acid, it forms zinc chloride, and in this reaction also hydrogen gas is released or liberated. धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. मी आम्लच वाचलं मग काय चुकून वाचलं वेगळं? ऍसिड्स ना. येस. सो रिएक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन, नाही का ऍसिड पाहिजे होतं, चुकून त्यांनी मला वाटतं थोडी ते टायपिंग मिस्टेक झाली त्यांच्याकडून. ठीक आहे, इथे ऍसिड पाहिजे होतं, ऑक्सिजन आलंय चुकून. एनिवेज, तर धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. मगाशी आपण पाहिलं होतं की धातूंची जेव्हा आम्लाबरोबर अभिक्रिया होते तेव्हा सर्व धातू समान क्रियाशील असतात का? नाही. तर प्रत्येक धातू आपण बघितला. तर इथे बघा, इथे कोणता धातू घेतलेला आहे? जस्त घेतलेला आहे. तर तुम्ही जस्त सोडून दुसरे धातू घेऊ शकता, अशी रचना असते. परीक्षणामध्ये तुम्ही विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलेला आहे,
या ठिकाणी हायड्रोजन गॅस तयार होतो. तो हायड्रोजन गॅस इकडे येतो असा, इच्छाल्यानंतर तो हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर तुमच्याकडे जी मेणबत्ती आहे त्या मेणबत्तीवर जाऊन तो जळतो आणि जळल्यानंतर फट्ट असा आवाज येतो. कसा जळतो? फट्ट असा आवाज तुम्हाला पाहायला मिळतो. तर ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड जस्त यांची नमुन्यांची अभिक्रिया विरल सल्फ्युरिक किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर करून आणली तर धातूंचे सल्फेट किंवा क्लोराईड क्षार मिळत असतात. या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन वायू मुक्त होतो बघा, आणि हाच हायड्रोजन वायू या ठिकाणी आपल्याला टेस्ट करू शकतो की हायड्रोजन वायू तयार झालेला आहे की नाही. या धातूंची क्रियाशीलता कशी आहे बघा, तर सगळ्यात जो जास्त क्रियाशील आहे तो आहे तुमचा मॅग्नेशियम. पेपर परीक्षेला कधी कधी विचारतात मॅग्नेशियम काय आहे तुमचं, सॉरी, तो मॅग्नेशियम जास्त रिएक्टिव्ह आहे ॲल्युमिनियम पेक्षा, ॲल्युमिनियम रिएक्टिव्ह आहे झिंक पेक्षा, आणि झिंक रिएक्टिव्ह आहे तुमचं फेरस पेक्षा. तर ही तुमचा जो क्रम आहे त्याला रिएक्टिव्हिटी म्हणतात किंवा अभिक्रियाशीलता म्हणतात. मग सारखं तुम्हाला सांगितलं मॅग्नेशियम जेव्हा त्याची अभिक्रिया होते विरल सल्फ्युरिक आम्लाबरोबर काय तयार होतं, मॅग्नेशियम क्लोराईड आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. ॲल्युमिनियमची पण अभिक्रिया होते हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर HCl, ॲल्युमिनियम क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस मुक्त होतो. फेरस HCl, फेरस आणि HCl बरोबर, लोखंड आणि HCl यांची अभिक्रिया होते काय तयार होतं, फेरस क्लोराईड आणि हायड्रोजन वायू या ठिकाणी मुक्त होत असतो. इथे सुद्धा झिंक आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, झिंक क्लोराईड आणि H2 गॅस या ठिकाणी तयार होत असतो. तर अशा प्रकारे आपण पाहिली धातूंची आम्ल बरोबर होणारी अभिक्रिया. तर पहिला आपण पाहिलं कोणतं आम्ल पाहिलं, आपण हायड्रोक्लोरिक आम्ल पाहिलं. सेकंड पाहतो आपण रिएक्शन ऑफ मेटल्स विथ नायट्रिक ऍसिड. रिएक्शन ऑफ मेटल्स विथ नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड म्हणजे HNO3. नायट्रिक ऍसिड म्हणजे काय, HNO3. So nitrate salts of metals are formed on the reaction of metals with nitric acid. Various oxides of nitrogen, that is N2O, nitric acid, N2O, nitrous oxide, NO, nitric oxide, NO2, nitrogen dioxide, are also formed in accordance with the concentration of nitric acid. So when copper reacts with nitric acid, it is concentrated. Concentrated. It forms copper nitrate. Nitrogen gas 9O2 is liberated and you get H2O, water also. Similarly, when the copper is reacted with dilute dilute nitric acid, इथे बघा सेम आहे, फक्त concentrate आणि काय तर dilute आहे, concentrate आणि काय तर dilute आहे. So what happens in this case is, in this reaction, copper nitrate is formed and here nitric oxide is formed. So nitric oxide formed झालेला आहे and here it is nitrogen dioxide formed झालेलं आहे. So that is the difference when we change the concentrated nitric acid to dilute nitric acid. लक्षात घ्या. Aqua regia काय बघा, तर aqua regia is a highly corrosive and fuming liquid. aqua regia काय, तर हा परीक्षेला सहसा म्हणजे परीक्षेला विचारत एक जीकेचा प्रश्न आहे की aqua regia is highly corrosive and fuming liquid. It is one of the few reactants which can dissolve with noble metals like gold and platinum. Gold, platinum, noble metals आहेत. Aqua regia is freshly prepared by mixing concentrated hydrochloric acid and concentrated nitric acid in the ratio 3:1. म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl घ्यायचा आहे and you have to take HNO3 नायट्रिक ऍसिड घ्यायचा आहे in the ratio 1:3, sorry 3:1. तुम्हाला घ्यायचं 3:1. याला हे जे मिळेल त्याला दॅट इज नोन ॲज दी ॲक्वा रिजिया. लक्षात घ्या. त्यामध्ये त्याच्यामध्ये सोनं किंवा प्लॅटिनम वगैरे त्याच्यामध्ये विरघळत. धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर काय अभिक्रिया होते पाहूया आपण. बघा लक्ष द्या. नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया होते तेव्हा धातूचे नायट्रेट क्षार तयार होत असतात. त्याचे जे विविध ऑक्साईड तयार होतात जसं N2O, NO आणि NO2 तयार होतात. इथे बघा कॉपर बरोबर आपण सहज HNO3 घेतलेला आहे, नायट्रिक ऍसिड घेतलेला आहे. काय तयार झालं, कॉपर नायट्रेट, NO2 आणि H2O तयार झाले. पण आपण या ठिकाणी सहजचं जर विरल केलं, नायट्रिक ऍसिड सहजचं विरल जर केलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की कॉपर आणि विरल सल्फ्युरिक आम्ल घेतलं, विरल नायट्रिक आम्ल घेतलं तर कॉपर नायट्रेट तयार होतं आणि इथे NO तयार होतो. नायट्रिक ऑक्साईड हा वायू त्या ठिकाणी तयार होत असतो. आम्लराज म्हणतात. ॲक्वा रिजिया म्हणजे काय, आम्लराज. ॲक्वा रिजिया म्हणजे काय, आम्लराज. आम्लराज हा अतिशय क्षरणकारी कोरोसिव्ह असे वापरणारा फ्युमिंग द्रव आहे. सोने, प्लॅटिनम या राज धातूंना विरघळवू शकणाऱ्या काही थोड्या अभिक्रियाकारकांपैकी हा एक आहे. यामध्ये सहज हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl आणि सहज नायट्रिक ऍसिड जसं HNO3
यांचं 3च एक प्रमाण घेतलं जातं आणि त्यापासून आम्लाचे ताजे मिश्रण तयार करता येतं. त्याला ऍक्वा रिजिया असे म्हणतात. तुमचा एक जीकेचा एक प्रश्न पण या ठिकाणी तयार होऊ शकतो तुम्हाला थोडं लक्षात राहण्यासाठी. एक सेकंड. Okay, now we'll learn about reaction of metals with salts of other metals.